फायनली बिग बॉस मराठीचा भाऊचा धक्का आज पाहिला. हा भाऊचा धक्का नक्की सुखद होता की दुःखद याबद्दल बोलूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बिग बॉस मराठीच्या इतिहासातील सगळ्यात मोठा दिवस होता, कारण आज रितेश देशमुख यांची होस्टिंग पाहायला मिळणार होती. खरं तर पहिलं इम्प्रेशन मला असं वाटलं की रितेश देशमुखच थोडेसे नर्वस होते. कधी ते असे उभा राहत होते, कधी शर्टचं असं बटन काढत होते जॅकेटचं, नंतर सलमान खानसारखी स्टाईल आणायला बघत होते. काय मांजरेकरांनी एका वेगळ्या उंचीवरती शो नेऊन ठेवला आहे. त्या उंचीला मॅच करणं थोडंसं कठीण आहे, सद्यस्थितीत ते कठीण आहे. पण पहिल्या इम्प्रेशनमध्ये मी ओके खुश आहे. म्हणजे जास्त माझ्या अपेक्षा भंग पण नाही झाला आणि मांजरेकरांच्या लेवलला ते पोचले पण नाही. ते मांजरेकरांच्या लेवलला एवढ्या लवकर पोचणार नाही. मांजरेकरांनी सुद्धा शो करून करून एक्सपिरियन्स आल्यानंतर त्या लेवलला पोचले होते. रितेश भाऊंना त्या जागेवरती पोचायला वेळ लागणार आहे, कारण थोडंसं मराठी बोलण्याचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे जीभ लवकर वळत नाही आहे, कारण त्यांनी हिंदीमध्ये बरंच काम केलेलं आहे. त्यांचे मित्रमंडळी बरीच लोक आहेत ते हिंदी आहेत, त्यामुळे मराठी बोलण्याचा थोडासा त्यांना त्रास होतो, ते दिसतंय. त्यामुळे जे खवीजपणे आपण बोलू शकतो ते बोलू शकत नाही. दुसरा त्यांच्या होस्टिंगचा प्रॉब्लेम मला हा दिसलेला आहे की ते जे आहेत ना, आवजावं करत आहेत. म्हणजे काय की ठीक आहे, म्हणजे खऱ्या आयुष्यात तुम्ही सगळ्यांना बोलता की तुम्ही या, तुम्ही बसा, तुम्ही हे करू नका, तुम्ही ते करू नका, हे खऱ्या आयुष्यात चालतं. हा बिग बॉसचा शो आहे. इकडे तुम्ही तुमच्यापेक्षा वयाने कमी असणाऱ्या लोकांना तू म्हणलं तरी चालेल, म्हणजे त्याच्यामध्ये एवढं वावगं दिसणार नाही. जसं की आता निकीला जर का ते तू म्हणले असते ना, तर त्या गोष्टीचा अजून इम्पॅक्ट आला असता. समजते ना? हा, निक्कीवरती ते ओरडले, त्यांनी दाखवलं की त्यांना राग आलाय, पण जर का ते तू म्हटले असते ना, तर अजून वेगळाच इम्पॅक्ट पडला असता. आता काय झालं, निक्की तुम्ही असं करू शकत नाही आणि निक्की तू असं करू शकत नाही. यामध्ये काय फरक आहे की नाही? आहे, फरक आहे. त्यामुळे त्यांच्यापेक्षा लहान असणाऱ्या व्यक्तींना त्यांनी जर तू म्हटलं, तर मला असं वाटतंय की थोडासा अजून एक वेगळा इम्पॅक्ट पडू शकतो. आता ते त्यांच्या हातात आहे, त्यांनी कसं बोलायचं, काय बोलायचं, पण अजून ही गोष्ट प्रेक्षकांना आवडू शकते. अजून एक गोष्ट सुधारू शकतात रितेश देशमुख सर, की त्यांचा एक वेगळा स्वॅग जे आहे इकडे जाऊ शकतात. म्हणजे कसं मांजरेकरांचा एक वेगळा स्वॅग होता. म्हणजे त्यांचं बोलणं असेल किंवा त्यांचं चालणं असेल किंवा त्यांचे लुक्स असतील, या ना मांजरेकरांच्या गोष्टी वेगळे पण करत होत्या. जसं की सलमान खानचा पण स्वॅग आहे, तसा रितेश यांनी एक स्वतःचा स्वॅग निर्माण करावा. म्हणजे त्यांची बोलण्याची स्टाईल असेल किंवा उभा राहण्याची स्टाईल असेल. आता त्यांनी हे जे आहे ना, हे सोडून द्यावं. हे ना तुम्ही नेहमी अँकरिंग करताना वापरता, त्या वेगळ्या शोच्या अँकरिंगसाठी चालतं. हे बिग बॉसच्या अँकरिंगसाठी असं नाही चालणार. यासाठी तुम्हाला थोडंसं असं सलमान खानसारखं हातबीत मोकळे ठेवावे लागतील आणि मग जे आहे ते झाडझडती घेतली ना घरातील लोकांची, तर भारी वाटेल. या 2 गोष्टीत बदल केला की भारी आहे. म्हणजे काय एवढं पण वाईट नाही आहे. सगळे मुद्दे कव्हर केले त्यांनी. भारी वाटलं मला. बरं वाटलं. एवढं वाईट होस्टिंग नव्हतं. म्हणजे अपेक्षा भंग नाही झाला माझा आणि त्या उंचीपर्यंत पण नाही पोहोचलं. कारण पहिलाच भाग आहे. आपण एवढं क्रिटिसाइज करायला नाही पाहिजे. आता येऊया नवीन होस्टनी घरातील मुद्दे कोणते कोणते घेतले, कोणते कोणते मिस केले, कोणाला सपोर्ट केला तर कोणावरती चढले. तर सगळ्यात पहिलं निक्कीला महाराष्ट्राची माफी मागायला लावली. ही सगळ्यात उत्तम गोष्ट घडली आहे. निक्कीने सुद्धा बाइज्जत माफी मागितलेली आहे. तिने जास्त काही एक्सपेक्टेशन नाही केले की मी माफी का मागू किंवा वादही घातला नाही. इव्हन त्याने वर्षाताईंची सुद्धा माफी मागितली आणि कुठं तर हे मला असं वाटतंय हे सगळं प्लॅन माफी होती. म्हणजे ज्या पद्धतीने निक्की गेली, वर्षाताईची माफी मागितली त्यांनी, त्याच्यानंतर लगेच महाराष्ट्राची माफी मागितली. मला असं वाटतं की सोशल मीडियाचा इम्पॅक्ट बिग बॉसच्या मेकर्सपर्यंत पोहोचलेला आहे. आपण इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ बनवला होता, त्याला 3 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत आणि तो बऱ्याच वेळा रितेश सरांना पण पब्लिककडून टॅग केला गेला आहे. पब्लिककडून कलर्स मराठीला टॅग करायला गेला आहे. मनसेला सुद्धा तो व्हिडिओ ट्रॅक करण्यात आलेला आहे. जर का तुम्ही बघितला नसेल ती रील, तर तुम्ही जाऊन बघू शकता इंस्टाग्रामवरची. तिला 3 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत. मला वाटतं आपल्या व्हिडिओचा पण कुठेतरी इम्पॅक्ट असू शकतो. बाकी बऱ्याच लोकांनी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवले होते, कारण निक्कीने मराठी माणसाच्या मेंटॅलिटीविषयी गोष्ट बोलली होती आणि तिने बाइज्जत माफी मागितली. आणि आपण मराठी माणसं मोठ्या मनाचे आहे, आपण सुद्धा तिला माफ करायला हवं. पण त्याआधी रितेश देशमुख सरांनी जे तिला सांगितलं की मराठी माणसाबद्दल तू बोलली, हे मला अजिबात चालणार नाही, हे तू बरोबर नाही केलं, तुला माफी मागावी लागेल. आणि निक्कीने लगेच माफी मागितली. ते कुठेतरी प्लॅन होता असं दिसत होतं. मला वाटतं मेकर्सने तिच्या कानावरती घातलं असणार आहे की हे सगळं फसलेलं आहे गणित, लोक खूप चिडलेले आहेत, जर का तुला शोमध्ये राहायचं असेल तर तुला माफी मागावी लागणारच. आणि निक्कीनं सुद्धा ॲक्सेप्ट केली ती माफी, मला असं वाटतंय. त्यानंतर आपले जे रितेश भाऊ जे आहेत, रितेश भाऊने निक्कीला सांगितलं तुझ्या जेवढ्या वाईट गोष्टी आहेत त्याच्यात मी थोड्याशा चांगल्या गोष्टी सांगतो. चांगली गोष्ट ही आहे की सगळे आठवड्याभर तूच दिसली. चांगली गोष्ट ही आहे की तुझे मुद्दे करेक्ट होते, फक्त भाषा चुकीची होती. सहमत आहे मी, सहमत आहे. पूर्ण आठवडा गाजवला, मुद्देही तुझे करेक्ट होते
आणि त्यानंतर तिची भाषा चुकली, एकदम सहमत आहे. फक्त काय काय मुद्दे ना तिच्या सोयीचे होते हे सांगायचे राहून गेले भाऊ. म्हणजे जसं की बेडवर बसल्यावर नंतर रूल तोडल्यानंतर फक्त वर्षाताईलाच बोलणं आणि त्यांच्या मित्राला नाही बोलणं, समजतंय? किंवा स्वतः रूल तोडल्यानंतर तो ॲक्सेप्ट न करणे, पण वर्षाताईला बोलणं की तुम्ही तो नेम ॲक्सेप्ट करा किंवा तुम्ही जो नियम तोडलाय तो ॲक्सेप्ट करा. हे जे बोलणं आहे ना हे सोयीस्कर होतं. ही गोष्ट थोडीशी ॲड केली असते ना तर अजून तडका आला असतं ना. म्हणजे नंतर तो मुद्दा कव्हर केलाच त्यांनी, रितेश भाऊंनी, की तुझा मित्र बसल्यानंतर तू बोलली नाही आणि वर्षाताईंना बोलली, तर ते बोलली माझे फ्रेंड आहेत, माझ्या फ्रेंडला मी असं कसं बोलू सगळ्यांसमोर, मी एकांतात बोलणार. मग रितेश भाऊंनी हे पण बोलायचं होतं ना, तू स्वतः नियम तोडला होता, तू स्वतः नियम तोडला होता, त्यावर तुझं म्हणणं काय आहे की नाही? काहीतरी रिॲक्शन घ्यायला पाहिजे नव्हते ना. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना मांजरेकरांनी कव्हर केल्या असत्या, या रितेश सरांकडून राहिल्या असं मला वाटतंय. बाकी आपल्याला अपेक्षा होती त्या लेवलची तर बॅशिंग नाही झाली. मुद्दा सगळा घेतला, ताईंच्या डिसरिस्पेक्टचा पण मुद्दा घेतला आणि तो करेक्ट मुद्दा घेतला असं मला वाटतंय. आणि निखिल आता रिअलायझेशन झालं असेल की वर्षाताई किती मोठ्या ॲक्टर आहेत. इकडे अभिजित सावंतला मी मानतो भाई की काय कंप्लीट फुटेज घेतलंय भावानी. म्हणजे त्याला परफेक्ट माहीत होतं जर का अशा क्षणाला माझ्या डोळ्यात पाणी आलं, मला भरून आलं तर काय होईल. मग भाऊ चालू झाला, त्याला बोलता येईना. म्हणजे म्हणजे तो असा विचार करायला लागला, काय बोलू काय बोलू. कुठेतरी मला वाईट वाटतंय. वर्षाताई म्हणजे आमच्यासाठी दैवत आहेत, दैवत. आणि त्याच्याबद्दल असं बोलतात. अरे म्हणजे काय अभिजित सावंतने जे काय ॲक्टिंग केली बॉस, नॅशनल अवॉर्ड विनिंग परफॉर्मन्स होता अभिजित सावंतचा. अरे भाई मला सगळ्यात मोठा हा प्रश्न पडलाय की रितेश भाऊंसमोर तुम्हाला रडाय आलं अभिजितजी, पण ज्या वेळेस तुमच्या समोर त्यांच्यावरती अन्याय चालला होता, ज्यावेळेस तुमच्या समोर त्यांना नाही नाही ते बोललं गेलं, त्यावेळेस तुमचा आवाज निघालाच नाही. इकडे पण तुम्ही रडण्याच्या ओघात तुमचा आवाज नाही काढू शकला आणि तिकडेही तुमचा आवाज नाही निघाला. मला असं वाटतं की तुम्ही हे ठरवून करत होता. आज तर तुम्ही स्पष्ट कबुली दिली की मला नॉमिनेशनपासून वाचायचं होतं म्हणून मी यांच्याशी गोड बोलतोय, यांच्याशी गोड बोलतोय. म्हणजे काय, सेफ गेम खेळताय तुम्ही. मान्य करा, सेफ गेम खेळताय. आता हे हे जे आहे ना रडून सांगणं की वर्षाताई आमच्यासाठी दैवत आहेत वगैरे, हे असं काही नाहीये. आम्हाला पण माहिती आहे असं काही नाहीये. हां, फक्त तुम्ही एकदम करेक्ट फुटेज घेण्याचा कार्यक्रम केलेला आहे तिकडं, ते स्पष्टपणे दिसलेलं आहे. बाकी वर्षाताई ज्यावेळेस बोलत होत्या, "हे बघा रितेशजी, असं झालं, तसं झालं. मी मान्य करते माझ्याही काही चुका झाल्या. जर का झाल्या असतील चुका माझ्या, तर मी इथून पुढे त्या परत हे करणार नाही." म्हणजे रेकॉर्डेड टेप कशी चालू असते ना, तसं वर्षाताई बोलत होत्या. एकदम सुरामध्ये बोलत होत्या. आणि ज्यावेळेस वर्षाताई बोलत होत्या, जान्हवी किल्लेकरला खूप हसू येत होतं. अरेरेरेरेरे! अरेरेरेरेरे! म्हणजे हे हे काय पर्सनॅलिटी जान्हवी किल्लेकरची मला समजलं नाही. याच्यामध्ये हसण्यासारखं काय होतं? रितेश भाऊला जर का वर्षाताई त्यांच्या बाबतीत झालेली गोष्ट सांगतात आहे, तर जान्हवी किल्लेकरला हसायला काय होत होतं? का मोठा जोक चालू होता? का तिकडे सगळेजण ढोल वाजवत होते? नक्की काय करत होते? का छोटा पुदिना जो आहे, तो मध्येच भाषण चालू केलं होतं त्यांनी, नक्की काय केलं होतं? हां, काय काय केलं होतं? काहीच नव्हतं ना. मग हसण्यासारखी काय गोष्ट होती याच्यामध्ये? मॅडमला बरंच हसू येतं. म्हणजे मी घरामध्ये पण बघितलं, ज्यावेळेस वर्षाताईंना कोणी काय बोलतं ना, मॅडमला खूप हसू येतं. दुसऱ्याचा इन्सल्ट होतो ना, मॅडमला खूप हसायला येतं. दुसऱ्याच्या दुःखावर का हसावं? म्हणजे मला नाही समजलं. म्हणजे ठीक आहे, मला निक्की रडली, त्यावेळेस तुला हसू नाही आलं. पण तुमच्या विरोधातली लोकं, म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर विरुद्ध झालेला, त्या लोकांना कोणी काय बोलत असेल किंवा ते एक्सप्लेनेशन देत असेल, तर तुम्हाला हसा येतं. वाह! म्हणजे हे काय मला नाही पटलं मला जान्हवी किल्लेकरचं. रितेश देशमुखांनी हा सुद्धा एक मुद्दा उचलला, की वर्षाताईवरती अन्याय होत होता घरामध्ये, त्यावेळेस बाकी घरातल्या सगळ्या लोकांनी बघायची भूमिका घेतली. इकडे सगळेजण क्लेरिफिकेशन द्यायला बघत आहेत. जर का तुम्ही त्यावेळेस मुद्दे उचलले असते, विशेष करून पॅडी कांबळे असेल किंवा बाकी घरातील लोक असेल, तर ही वेळ आली नसती. आणि रितेश भाऊंचा मुद्दा तो परफेक्ट करेक्ट होता. मी नेहमी बघितले, वारंवार बघितले, ज्यावेळेस वर्षाताईंची भांडणं लागतात, त्यावेळेस बाकी लोक आहेत ना, फक्त बघायची भूमिका घेतात. पण इव्हन इकडेच दुसऱ्या लोकांची भांडणं लागली, तर बाकी सगळे लोक सोडवायला जातात. फक्त एका वेळेस पाहिलं, ज्यावेळेस वर्षाताईंनी स्वतः घरातल्यांची बाजू घेतली, की नाही, ज्यावेळेस मी ठिय्या आंदोलन करणार होते, त्यावेळेस ही लोकं आली होती, यांनी माझी बाजू जी आहे ती घेतली होती. तेवढी गोष्ट क्लिअर केली. पण ऑब्झर्वेशन करेक्ट आहे, की बघायची भूमिका घेण्याची काय आवश्यकता नाही. त्यानंतर रितेश भाऊ म्हणले, की वर्षाताई तुम्ही ना असं मॅटर चुंगमसारखं असं त्याला असं ना खेचत राहता. म्हणजे असं त्याला ट्विस्ट करत राहता आणि संपलेली भांडणं परत पेटवता. याबद्दल तुम्ही लोकं किती सहमत आहात?
मला असं वाटतं की रितेश दादा करेक्ट बोलले, रितेश भाऊ करेक्ट बोललेले आहेत. वर्षाताईंनी निकीला बऱ्याच वेळा ट्रिगर केलेलं आपण बघितलेलं आहे. म्हणजे कालचा एपिसोड बघा की एकदम अशा स्वरात बोलतात ना, तर निकीला राग येतो त्या गोष्टीचा आणि निकी आहे फटकं, तर त्या गोष्टी होत असतात. पण मला असं वाटतं की निकीनं जे केलंय त्याला आपण कधीच सपोर्ट नाही करणार. पहिल्यापासून जो आहे आपण वर्षाताईंना सपोर्ट केलाय, कारण इकडे वर्षाताईंची काही चुकी नव्हती. निकीने म्हणजे गोष्टी एवढ्या घाण करून ठेवल्या होत्या, त्यामुळे निकीच्या बाबतीत एक पैसाही रिस्पेक्ट नाही आहे. भले तिने माफी मागितली तरी सुद्धा रिस्पेक्ट नाही आहे, कारण तिची जी वाचा आहे, तिने जी गरळ वकली आहे, ती गरळ जी कधीच ॲक्सेप्ट करण्यासारखी नाही. त्यानंतर सगळ्यात मोठा मुद्दा जो उचलला रितेश भाऊंनी निकीला बॅश केल्यानंतर, तो होता मराठी अस्मितेचा मुद्दा. अंकिताला त्यांनी म्हणलं की तुम्ही इकडे मराठी कांड खेळताय आणि हे मराठी कांड आम्ही इकडे खपून नाही घेणार. तुमचं असं म्हणणं आहे की इरेनाने जे आहे ती एका मराठी माणसाची जागा अडवली. अंकिता म्हणले मी या मतावरती ठाम आहे. मला असं वाटतंय की मेकर्सनी हा मुद्दा उचलून त्यांनी स्वतःच्या पायावरती दगड मारून घेतलाय, कारण अंकिताने इकडे जे आहे ते स्पष्ट वक्तेपणाने उत्तर दिलेलं आहे आणि ती जी बोलली त्याच्यावरती ठाम आहे. तिने सांगितलं मला अजूनही असं वाटतं की त्याने एका मराठी माणसाची जागा खाल्लेली आहे. पण ही छोटा पोटारीला गोष्ट पटली नाही. छोटा पोटारी म्हणला की नेहमीच मराठी माणसासारखं छतीव पाय ठेवून का उभा राहायचं आणि त्याला एक मुवमेंट म्हणून पण शेवट दाखवण्यात आलं. माझा हा मुद्दा इकडे रितेश सरांना, रितेश भाऊंना आणि जे कोणी बिग बॉसचे मेकर्स आहेत त्यांना, की बाई काय चुकलं अंकिताचं इकडे? काय चुकलं तुम्ही सांगा? उद्या काय करूया आपण, एखादा माणूस असा पकडून आणूया, की त्याला तोडकी-मोडकी मराठी येते. मराठीतले एक 4-5 डायलॉग येतात. तो चांगली पुरणपोळी करतो, त्याला तूप खावंसं वाटतंय, त्याला एकादशीचा उपवास करूसा वाटतोय. सगळ्या गोष्टी करूशा वाटतात त्याला, म्हणून त्याला बिग बॉसच्या घरात नेतो आणि सांगतो, की तो जास्त डिझर्व्हिंग आहे, कारण तो मराठीमुळे पण जमतोय. कोणता असा मराठी माणूस आहे रोजच पुरणपोळी खातो मला खरं सांगा? कोणता असा मराठी माणूस आहे त्याची मराठी तोडकी-मोडकी आहे? म्हणजे त्याला तुमच्यासाठी काय पण हे सुद्धा नीट म्हणता येत नाही. असा कोणता मराठी माणूस आहे? मला सांगा आहे का कुणी? हे बघा, एखाद्या गोष्टीला महाराष्ट्रीयन कल्चरची आवड असणं वेगळं आणि तो प्रॉपर मराठी माणूस असणं वेगळं. ह्यामध्ये खूप जास्त फरक आहे. जर का तुम्हाला इरेनाला संधी द्यायची तर ॲज अ गेस्ट म्हणून आणा. हे बघा आमचे पाहुणे आहेत आणि ही मराठी शिकायचा प्रयत्न करते. तिला एक प्लॅटफॉर्म द्या. मराठी माणसांना कळू द्या की बाहेरचे लोकंसुद्धा आपलं कल्चर शिकायचा प्रयत्न करतात. पण तिला ॲज अ कंटेस्टंट म्हणून आणतात तर खरंच एका मराठी माणसाची जागा जातीये. म्हणजे 3-4 मराठी शब्द काय बोलले, 10 मराठी शब्द बोलले, तुम्ही एकादशीचा उपवास काय केला किंवा तुम्ही पुरणपोळी काय बनवली, म्हणजे तुम्ही मराठी झालात का पूर्ण? असं नाही ना होत. अंकिताच्या पाठीशी मी सहमत आहे. अंकिता बोलली ती एकदम करेक्ट बोलली. हां, बाकी मी या गोष्टीशी सहमत नाही की ती बोलली हे महाराष्ट्रातील लोकांना नाही आवडणार. रितेश भाऊंच्या मुद्द्याशी मी सहमत आहे की रितेश भाऊ म्हणले की ते लोकांना ठरवू दे, तुम्ही नका सांगू. करेक्ट आहे, हे लोकच ठरवतील. अंकिता नाही घरामधून ठरवणार. पण अंकिताने त्या वेळेस जी गोष्ट बोलली होती ना, ती करेक्ट वाटली होती. सगळ्यांना वाटली होती आणि ती मला सुद्धा वाटली होती. कारण त्यावेळेस त्यांचं जे कॉन्व्हर्सेशन होतं ते त्या लेव्हलचं होतं. कारण त्यांनी अंकिताला टोमणे मारायला सुरुवात केली होती आणि रागाच्या ओघात जाऊन ती गोष्ट बोललेली त्यावेळेस. म्हणून तो मुद्दा करेक्ट होता. पण हा जो मराठीचा जो मुद्दा आहे, हा मराठीचा मुद्दा काढून मला असं वाटतं की स्वतःच्या पायावर दगड मारण्यासारखं आहे. कारण इरिनासारख्या लोकांना तुम्ही बिग बॉसमध्ये पाहुणे म्हणून आणू शकता. त्या मराठी होऊ शकत नाहीत किंवा त्या फक्त मराठी कल्चर जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, म्हणून त्यांना बिग बॉसचे स्पर्धक बनवणं तर हा खरंच एका होतकरू स्पर्धकावरती अन्याय आहे आणि जो कोणी प्रयत्न करतोय बिग बॉसमध्ये येण्याचा त्याच्यावरती अन्याय आहे. आता रितेश देशमुखांनी भाऊंनी अंकिताला काउंटर केला की आता तुम्ही ठरवणार का घरामध्ये कोण येणार आणि कोण नाही ते? आम्ही नाही ठरवणार, तुम्ही कोणालाही घ्या. फक्त एवढंच आम्हाला वाटतं की एका चांगल्या माणसाची जागा अडवली. अजून इरेना घरामध्ये राहून किती दिवस राहणार आहे? किती दिवस राहणार आहे? जास्तीत जास्त 1 आठवडे, 2 आठवडे. का तुम्ही तिला फिनालेपर्यंत नेणार आहे? जर का तुमची इच्छा असेल, तुमचा शो आहे, तुम्ही फिनालेपर्यंत न्या, नाहीतर तिला डोक्यात घेऊन नाचा. आम्हाला काही फरक नाही पडत. पण माझं अजूनही असंच मत आहे, एखाद्याला तोडकी-मोडकी मराठी येते, पुरणपोळी येते म्हणून तुम्ही लगेच त्याला मराठी आहे म्हणून जर का कन्सिडर करत असाल, तर हे चुकीचं आहे आणि मी अंकिताच्या मुद्द्याशी जे आहे ते सहमत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो आहे मराठीचा मुद्दा एकदम जो आहे तो फसलेला आहे मेकर्सकडून. त्यानंतर रितेश भाऊंनी पिकनिकला आलेल्या सदस्याबद्दल चर्चा केली आणि न दिसणाऱ्या सदस्याबरोबर चर्चा केली आणि बाप लेवल ट्रोलिंग होतं. काय होतं? बाप लेवल ट्रोलिंग होतं. त्यांनी निकीला विचारलं तुम्हाला कोण वाटतं की इकडे पिकनिक आलंय? तिने अभिजितचं नाव घेतलं, पुरुषोत्तमचं नाव घेतलं, आर्याचं नाव घेतलं आणि हे आर्याचं नाव घेतल्यानंतर रितेश भाऊंनी ओळखलं की ह्या मॅडम आहेत ते अजून गेममध्येच आहे. यांना अजून म्हणजे कशाची सूद नाही आहे. मॅडमना समजतच नाही की त्या नक्की काय बोलतात आणि काय नाही बोलत आहे. त्यामुळे मॅडम ज्या आहेत
आपल्या लोकांना म्हणतात की त्यांचं चांगला गेम आहे आणि बाकी समोरच्या लोकांना म्हणतात की हे पिकनिकला आलेले आहेत. त्यामुळे रितेश भाऊ म्हणले की मी सांगतो कोण कोण पिकनिकला आले. त्यांनी सांगितलं इकडे जे आहे ते योगिता आहे ती पिकनिकला आलेली आहे. महाराज आहेत आपले पुरुषोत्तम दादा ते पिकनिकला आलेले आहेत. त्यानंतर त्यांनी पंढरनाथ कांबळेंना जे ट्रोल केलं, म्हणले की एक प्रेक्षक घरामध्ये ठेवला आहे, तो सगळ्यांची भांडणं बघतो आणि क्लेरिफिकेशन पण ऐकून घेतलं. मला असं वाटतं की खरं आहे, ज्या ज्या लोकांना पिकनिकला आलं असं बोललेलं आहे तर रितेश भाऊ ते खरं आहे. पंढरनाथ कांबळेचं काही योगदान नाही, योगिताचं काही योगदान नाही. इकडे रितेश भाऊंसमोर सगळ्यांना बोलायचं होतं, पण ॲक्च्युअलमध्ये बोलायची वेळ आल्यावर कोणी बोलत नाही, हेही मात्र तितकंच खरं होतं. जर का निक्कीने बोलायला काही लोकांना भाग पाडला असेल तर निक्कीला आपण हॅट्स ऑफ करायलाच पाहिजे. निक्कीने वर्तणूक सुधारावी, बाकी काही नाही. जर का तिने भाषा चांगली वापरली तर मला असं वाटतं सगळं ओके होईल. त्यानंतर रितेश भाऊंनी सगळ्यात मोठा मुद्दा घेतला, तो म्हणजे घरात जो टास्क झाला त्या टास्कमध्ये घरातल्या लोकांना सांगितलं की तुम्ही कशा पद्धतीने चुकीचा टास्क खेळला. इकडे जर का डोकं लावलं असतं तर ढोल वाजवून नसता दिला तुम्ही अरबाजला आणि तुम्ही सुद्धा नॉमिनेशनपासून वाचला असता. पण रितेश भाऊ प्रॉब्लेम हा झाला होता, तुम्हाला असं वाटतं की टीम गेम होता हा, पण घरामध्ये त्यावेळेस टीमच नव्हती. ॲक्च्युली असं झालं होतं की एक जी आहे टीम ती पूर्णपणे परिपक्व झाली होती. त्यांनी सगळं त्यांचं प्लॅनिंग केलं होतं. समोरची जे लोक आहेत त्यांना जे टार्गेट करणार होते त्या लोकांना माहीतच नव्हतं की यांची एक टीम आहे. म्हणजे समोरच्या माणसाला हेच माहीत नव्हतं की आपण कोणाबरोबर लढतोय. बरं, ज्यांच्याबरोबर लढताय ते संघटित होती लोक आणि ज्या लोकांना लढायचंय त्यांच्यामध्ये अजिबात संघटना नव्हती. त्यामुळे तो टास्क फसला होता. त्यामुळे आता किती जरी आपण बोललो की बाबा तुम्ही असं करायला पाहिजे नव्हतं, तसं करायला पाहिजे नव्हतं, तर ते शक्यच नव्हतं. कारण त्यावेळेस अपोजिशनला टीमच नव्हती, इंडिव्हिज्युअल लोक खेळत होती आणि सगळ्यांना वाटत होतं की आपण पिकनिकला चालू आहे. आणि अचानक जो अरबाज आणि टीमने जो त्यांना गोलीगट शॉट दिला, त्या गोलीगट शॉट नंतर त्यांना समजलं की आता जागा व्हायला पाहिजे आणि आपणही टीम बनवायला पाहिजे आणि तेव्हापासून टीम बनायच्या चर्चासुद्धा घरामध्ये चालू झाल्या. त्यामुळे रितेश भाऊनी सगळं ठीक आहे सांगितलं टास्क कसा खेळायचा वगैरे, पण जर का टीम असती मला असं वाटतं मोस्ट लाईकली घरामध्ये, तर त्यावेळेस थोडासा तो टास्क रंजक झाला असता. त्यावेळेस कोणालाही एवढा टास्क खेळण्यात इंटरेस्ट नव्हता, अरबाज आणि निक्कीची टीम सोडली तर. त्यानंतर सगळ्यात मोठं एक्सपोज जे आहे रितेश भाऊंनी ते केलेलं आहे वैभवला. वैभवला म्हटलेलं आहे की ते अरबाज पॉईंट 2 आहेत, म्हणजे अरबाज पॉईंट 2.0 म्हणजेच वैभव आहे. अरबाजचा डुप्लिकेट माणूस म्हणजेच वैभव आहे. आणि वैभव मंदबुद्धीला ही गोष्ट समजली नाही की रितेश भाऊ टोमणा मारतात आहे, बाहेर तू जे करतोय अरबाज बरोबर ते आवडत नाही. हा मेसेज त्याला स्पष्ट देण्याचा प्रयत्न जे आहे ते रितेश भाऊ करतात आणि हा साईडला जाऊन बोलतो की नाही नाही इथून पुढे आपण एकत्रच खेळू. म्हणजे एवढं पण दीड शानं कुणी नसावं रे. रितेश देशमुख सारखा माणूस बाहेरून मेसेज देतोय की भावा अरबाज बरोबर राहून तुझी पर्सनॅलिटी डुबते, तू व्यवस्थित दिसत नाहीये घरामध्ये, तू काहीतरी वेगळं जाऊन खेळ. रितेश देशमुख सांगतात तरी सुद्धा भाईला पटत नाहीये आणि तरी सुद्धा तो अरबाजच गुणगान गातोय. नंतर आर्याला जो स्पाय म्हटलं गेलं पंढरनाथ कांबळे, हा सुद्धा मुद्दा काढला गेला. मला असं वाटतंय की कुठेतरी पंढरनाथ कांबळे यांनी चूक केलेली आहे ते म्हणून हे आता रितेश सर सांगत आहेत की तुम्ही आर्याबरोबर खेळा, आर्यामध्ये ती लिडरशिप क्वालिटी आहे. हे पण घरातल्यांना सांगितलं की आर्या चांगली लीडर बनू शकते, ही हिंट दिली बघा. निक्की लीडर आहे, अरबाज लीडर आहे, तशी आर्या पण लीडर बनू शकते, हे घरातल्यांसाठी हिंट होती की बाबा तुम्ही आर्याला तुमच्या टीममध्ये घेऊ शकता. म्हणजे बिग बॉस आता सध्या लोकांकडून हे करून घेऊ इच्छितात की भाई आर्या वर्सेस त्यांना निक्की करायचे, आर्या वर्सेस अरबाज करायचे, कारण त्यांचा फुल ऑन राडा होऊ शकतो. हे बिग बॉसच्या मेकर्सने ओळखलेलं आहे. म्हणून बिग बॉसच्या मेकर्सने पुढी सोडलेली आहे घरामध्ये. हे बघा आर्यामध्ये लिडरशिप क्वालिटी आहे, तुम्ही काही म्हणा. मग आता जर का असं म्हटलं आर्यामध्ये लिडरशिप क्वालिटी आहे तर बाकी लोक आर्याच्या बाजूनी झुकू शकतात असं मेकर्सला वाटतं. आता बघूया त्यांच्या या शब्दाचा किती मोठा इम्पॅक्ट होत आहे ते. त्यानंतर रितेश भाऊ खूप रागवले जान्हवी आणि आर्यावरती, बोलले तुम्ही जी हिंसा केली घरामध्ये एवढा पॉईंट कमी होता, एवढा पॉईंट नाही तर मी तुम्हाला घरातून बाहेर काढलं असतं. मी तुम्हाला कालही सांगितलं होतं की घरामध्ये मारामारी झालेली आहे, कॅमेरा अँगलने ती हिंसा लपवली. जर का कॅमेरा अँगलने ती हिंसा लपवली नसती तर आज तो मुद्दाच निघाला नसता. रितेश भाऊने तो मुद्दा काढला आणि त्यांनी सांगितले की जर का परत घरात हिंसा केली तर मी स्वतः येईन आणि तुम्हाला घरातून बाहेर काढेन. जर का तुम्हाला बाहेरचं असेल तर आत्ता मी दरवाजा उघडतो. किल्लेकराला सांगितलं की मस्करीची कुस्करी केली वर्षाताई बरोबर. मी आधी व्हिडिओ बनवून सांगितलेलं की जान्हवी किल्लेकरची शाळा घेतलेली आहे भाऊंनी आणि तसंच झालं. त्यांना सांगितलं की मस्करीची कुस्करी करायची नाही आणि ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही मस्करी करताय त्याचं भान पण ठेवा. म्हणजे ज्या पद्धतीने वर्षाताई बरोबर ही लोक वागली होती त्या सगळ्या लोकांना जे आहे ते एक्सपोज करण्यात आलेलं आहे. त्यानंतर कौतुकाचे 2 शब्द सुद्धा जे आहेत ते रितेश भाऊंनी काढले, ते म्हणजे इरेनाला काढले, पुढारीला काढले, सूरजला काढले. म्हणजे की हे 3 लोक जे आहेत इंडिव्हिज्युअल्स चांगला गेम खेळत आहेत, तुम्ही चांगलं बोलताय. आणि इरेनाचं कौतुक म्हणजे असं झालंय माझं
बाबा बाबा हे काय बाबा, इरेनाचं कौतुक झालंय, वा 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 वा. इरेनाचा गेम बाय काय इंडिव्हिज्युअल गेम आहे, बाय रॉकेट गेम आहे. जर का इरेनाचा एवढा चांगला गेम आहे तर म्हणतो निक्कीला बाहेर काढा, वर्षताईला बाहेर काढा, सगळे कंटेस्टंटला बाहेर काढा, फक्त इरेनालाच ठेवा. आम्हाला इरेनाचाच गेम बघायचा आहे, कारण बिग बॉसच्या मेकरच्या दृष्टीने इरेना जी आहे ती ब्लॉकबस्टर आहे. इरेनासारखा प्लेयरच कोणी नाहीये. इरेनाने जे केलं ते बेस्ट केलं. व्हॉट अ परफॉर्मन्स. असा परफॉर्मन्स जगात कुठं नाही पाहिला, असं इरेनाने परफॉर्मन्स दिला, असं बिग बॉसच्या मेकरचं म्हणणं आहे. त्यानंतर सूरजचं कौतुक झालं. सूरजला म्हणे बुक्कीत टेंगूळ नाही काढायचं, जर का टेंगूळ काढलं तर मी घरात येईन आणि तुला बाहेर घेऊन जाईन. तर सूरज म्हणे नाही 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 नाही, आता फुल ऑन राडा करायचा, पण बुक्कीत टेंगूळ नाही काढणार. तर इरेन आणि पुढाऱ्याने सूरजचं कौतुक सुद्धा जे आहे हे आपल्या भाऊंनी केलं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची वेळ आली इविक्शनची. इविक्शनला सांगितलेलं आहे की सूरज आणि वर्षाताई सेफ आहेत. आता राहिले 4 लोक. या 4 पैकी कोण घरातून बाहेर गेले, आपल्याकडे न्यूज आलेली आहे. मी उद्या व्हिडिओ बनवून सांगेन की कोण गेलं आणि कोणी नाही गेलं ते मी सांगेन तुम्हाला, आहे मला समजलेलं आहे. तर सो ओके. तर असा होता आजचा एपिसोड. आजच्या एपिसोडमध्ये कमाल धमाल पाहायला मिळाली. सगळ्यात एक्साइटमेंट होते की रितेश भाऊंचं होस्टिंग कसं होतं त्याबद्दलही चर्चा झाली आणि बरं वाटलं जरा रितेश भाऊंना बघून. चांगलं वाटलं, वाईट नाही वाटलं. एवढं वाईट पण नाही केलं, अपेक्षा भंग पण नाही झाला आणि त्या लेवलला पोचले सुद्धा नाही. काय आहे, मांजरेकरांची मराठी तेवढी स्ट्रॉंग आहे ना, तेवढी रितेशची नाही आहे, त्यामुळे थोडंसं होतं आहे. जर का त्यांनी ते तुम्हीच्या ऐवजी तू केलं ना तर अजून ते भारी वाटेल, असं मला सध्या तरी वाटत आहे. तर असा होता हा आजचा रिव्ह्यू आणि आजचा एपिसोड. तुम्हाला काय म्हणायचं आहे आजच्या भाऊच्या धक्क्याबद्दल? आणि सगळ्यांना आनंदाची बातमी ही आहे की उद्या दुपारी 1 वाजता बिग बॉसचा एक एक्स्ट्रा एपिसोड बघायला पाहू नका. तो आहे कलर्स मराठीवरती आणि त्याचा सुद्धा आपण रिव्ह्यू करणार आहे. त्यानंतर मित्रांनो रोज संध्याकाळी भाऊचा धक्का असतो, म्हणजे शनिवार रविवार, तसा रविवारचा भाऊचा धक्का सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो सो आता इथेच थांबूया. रिव्ह्यू कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भाऊच्या धक्क्यामध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.